हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्राध्यापक अशोक उईकेजी, आपले माजी पालकमंत्री आणि लोकप्रिय आमदार सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, आपले राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराज भैया अहिरजी, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार, कीर्तिकुमारजी भांगडिया, देवरावजी भोंगळे, करणजी देवतळे, या बँकेच्या संचालिका माजी मंत्री सन्माननीय शोभाताई फडणवीस, त्याचप्रमाणे बँकेच्या अध्यक्षा सौ रजनीताई हजारे, माधवीताई तांबेकर, या ठिकाणी उपस्थित श्री विनय गौडा, श्री सुदर्शन, श्री विवेक जॉन्सन, श्री बिपिन पालीवाल, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित चंद्रपूर शहरातील मान्यवर अतिथी आणि उपस्थित सर्व या सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक परिवारातील परिवारजन, भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या संपूर्ण संचालक मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी 25 वर्ष यशस्वीपणे या ठिकाणी पूर्ण केले। मगाशी वाटचाल सांगत असताना शोभाताईंनी सांगितलं की वाटचाल तर जोरात सुरू झाली, पण मध्ये काही अडचणी आल्या आणि आज त्या अडचणींवर मात करून एक विदर्भातील प्रथित यश अशी बँक म्हणून या बँकेला नावलौकिक मिळालं। खरं तर रजनीताई जे म्हणाल्या ते अगदी खरं आहे। एखादी बँक जर महिलांच्या हाती असेल तर ती बँक चांगलीच चालेल। याचं कारण महिलांना अर्थकारण हे नीट समजतं। आपण बघतो की आपल्याजवळ असलेल्या पैशांमध्ये आपल्या गरजा भागवून त्यातनं बचत करायची आणि त्यातनं सणासुदीला किंवा घरच्या कार्याकरता पैसा उभा करायचा, अशा प्रकारचं काम आपल्या घरी महिला करतात। हेच काम मोठ्या प्रमाणात केलं तर ती बँक होते आणि हेच काम त्याही मोठ्या प्रमाणात केलं तर ती राज्याची किंवा देशाची अर्थव्यवस्था असते। देशाची अर्थव्यवस्था आणि घरची अर्थव्यवस्था यात काही फार फरक नाही आहे। त्याच्यामध्ये पैसा येतो किती, पैसा जातो किती, आणि जास्ती लागला तर कुठनं घ्यायचा आणि घेतला तर कुठे परत करायचा, हेच आपल्याला देशातही करावं लागतं, राज्यातही करावं लागतं आणि तेच अशा प्रकारच्या सर्व संस्था चालवताना करावं लागतं। अर्थात हे मी फार सोपं सांगितलं असलं तरी हे खरं आहे की इतक्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी कायदे, त्याच्या तरतुदी याचं पालन करत कुठेही CRARचा रेशो असेल, वेगवेगळ्या प्रकारचे NPAचे मानकं असतील, या मानकांना छेद न देता आपली बँक चालवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। हे खरं आहे की शेवटी अशा प्रकारची बँक चालवत असताना आमचा सहकार हा यशस्वी झाला, याचं कारण सहकारामध्ये आपुलकी आहे। सहकारी बँकांमध्ये लोक जातात कारण लोकांचा विश्वास असतो की संचालक मंडळी आपली आहेत, की आपली सेवा करण्याकरता या ठिकाणी आहेत, आपल्याला मदत करण्याकरता आपली आहेत। त्यामुळे सहकारी बँकेत जाताना एक आपुलकी लोकांच्या मनामध्ये असते। पण या आपुलकी निश्चितपणे असली पाहिजे, पण दिलेलं कर्ज हे परत घेताना मात्र तेवढ्याच मला असं वाटतं की शिस्तीत ते परत घेतलं पाहिजे। आणि हे ज्यावेळी तुम्हाला जमलं, सुरुवातीला जमलं नाही म्हणून 39% NPA गेला आणि जसं जमलं तसं तुम्ही तो NPA 1%च्याही आत आणला, 0.5%चा NPA। मी खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन करतो की कर्ज दिली आणि कर्ज परत घेतली, हे जे काही तुम्ही करून दाखवलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आज 300 कोटीची बँक तयार झालेली आहे आणि 300 कोटीची बँक असून देखील आज त्याच्यामध्ये नेट NPA हा इतका कमी असणं हे निश्चितपणे
संचालक मंडळ आणि बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी योग्य प्रकारे बँक चालवली आहे, याचं हे प्रशस्ती पत्र आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। सहकाराच्या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे नागरी सहकारी बँकांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांनी खूप प्रगती केली आणि आज आपल्याला पाहायला मिळतात अनेक महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँका या शेड्यूल्ड बँकांना किंवा राष्ट्रीयकृत बँकांना कमर्शियल बँकांना देखील त्या ठिकाणी कॉम्पिटिशन देत आहेत। देशामध्ये एक काळ असा होता की ज्यावेळी लिबरलायझेशन झालं आणि एक प्रकारचं फिस्कल कन्सॉलिडेशन चालू होतं, ज्याच्यामध्ये सहकार क्षेत्रासमोर एक मोठं आव्हान होतं की सहकारी बँका टिकतील का। या एवढ्या मोठ्या मोठ्या बँका उभ्या राहत आहेत, त्यांच्याजवळ मोठं भांडवल आहे, त्यांच्याकडे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यासमोर सहकारी बँका टिकतील का। पण या सगळ्या आव्हानाचा सामना सहकारी बँकांनी केला आणि ज्या वेळी जे करणं आवश्यक होतं, मग आपल्याकडे कोर बँकिंग सुरू झालं, तर आपल्या सन्मित्र बँकांसारख्या बँकांनी अतिशय पुढाकार घेऊन पहिल्याच टप्प्यामध्ये त्या ठिकाणी कोर बँकिंग केलं, डिजिटल बँकिंग केलं। ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं ही आपल्या समोर आली, ती सगळी आव्हानं अतिशय यशस्वीपणे पेलत आपल्या बँकेला आधुनिकतेकडे नेण्याचं काम हे सन्मित्र सारख्या आमच्या बँकांनी केलं आणि म्हणूनच आजच्या या अतिशय कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये देखील आमच्या या नागरी बँका अतिशय ताकदीनं आणि ताठमानेनं या ठिकाणी उभ्या आहेत। विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की आज अनेक क्षेत्रांमध्ये जे काही नवीन अशा प्रकारचा ज्याला नवाचार आपण म्हणतो ते करत असताना त्याच्यामध्ये विदर्भामध्ये सन्मित्र बँकेने प्रत्येक वेळी पुढाकार घेतला आणि अशा प्रकारची कुठलीही नवीन गोष्ट आल्यानंतर ती आपण केली पाहिजे, ती आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे। ग्राहकांच्या सुरक्षेचे विषय असतील तर ते विषय देखील अत्यंत हिरिरीने या ठिकाणी सन्मित्र बँकेने आपल्या हातामध्ये घेतले। आज आपण पाहतोय की खरं म्हणजे माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या आर्थिक समावेशनाला एक मोठी व्याप्ती दिली। आपल्या देशामध्ये आपण अर्थव्यवस्था सांगायचो, पण देशाची अर्धी लोकसंख्या ही अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती। देशातले 50 कोटी लोक असे होते की ज्यांनी बँकेचं तोंडही पाहिलं नव्हतं, बँकेचा चेहराही पाहिला नव्हता आणि ज्यांच्याकडे बँकेचं खातं देखील नव्हतं। त्यामुळे शेवटी आपल्याला हे बघितलं पाहिजे की विकासामध्ये या ज्या आर्थिक संस्था असतात याचा एक मोलाचा वाटा आहे। जिथे अधिक मोठ्या प्रमाणात, अधिक सक्षम प्रमाणात आणि अधिक विकसित प्रमाणात आपल्याला आर्थिक संस्था पाहायला मिळतात, त्या ठिकाणी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पाहायला मिळतात, त्याच ठिकाणी विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या ठिकाणी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स नाहीत त्या ठिकाणी आपल्याला विकास पाहायला मिळत नाही। आणि म्हणूनच माननीय मोदीजींनी संपूर्ण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला फायनान्शियल इन्क्लुजनच्या माध्यमातून, आर्थिक समावेशनाच्या माध्यमातून या बँकिंग सिस्टीमशी जोडलं। आज त्याचा परिणाम काय आहे? आज त्याचा परिणाम असा आहे की प्रत्येकाचं अकाउंट तयार झालं, डिजिटल आयडेंटिटी तयार झाली आणि आज आपल्या देशामध्ये या डिजिटल आयडेंटिटीच्या माध्यमातून, या अकाउंटच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्तीला त्याचे जे फायदे आहेत ते थेट त्याच्या खात्यामध्ये आपण देऊ शकतो। डीबीटी सारखी एक व्यवस्था आपल्याकडे तयार झाली, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कमी झाला आणि आता त्याच व्यवस्थेचा उपयोग करून सामान्य माणसाला देखील अधिकारिता देण्याकरता वेगवेगळ्या योजनांतनं वेगवेगळी कर्ज दिली जातात, त्यातनं त्यांना आपल्या पायावर सक्षमतेनं उभं करता येतं आणि म्हणूनच ही जी काही आर्थिक सक्षमता आहे याच्याकरता अशा प्रकारच्या आर्थिक संस्था या मोठ्या प्रमाणात उभं राहणं गरजेचं आहे। आज आपण पाहू शकतो की या एका बँकेने 20,000 ग्राहकांना त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे। हे 20,000 ग्राहक या बँकेच्या मुळे लाभान्वित झालेले आहेत। यातले हजारो लोक असे असतील की ज्यांचा व्यवसाय या बँकेमुळे उभा राहिला आणि त्यांचा व्यवसाय उभा राहिला म्हणून त्यांनी अनेक लोकांना रोजगार दिला। त्यामुळे अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे हे चक्र चालण्यामध्ये या बँकेचा एक महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आत्तापर्यंत झालेली जी काही वाटचाल आहे ती वाटचाल चांगलीच आहे, पण याच्या पुढची वाटचाल अधिक दैदिप्यमान कशी होईल याचा देखील विचार हा बँकेने केला पाहिजे। खरं म्हणजे आपलं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि
आपल्याला याची कल्पना असेल की हे वर्ष युनायटेड नेशन्सने सहकारिता वर्ष म्हणून देखील घोषित केलेलं आहे। त्यामुळे हाही एक दुग्ध शर्करा योग आहे की संयुक्त राष्ट्रसंघाने सहकारिता वर्ष ज्याला घोषित केलं त्याच वर्षी आपलं या ठिकाणी हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आता 25 वर्ष आपण पूर्ण केले आहेत, दमदार 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आता दमदार पाऊल हे पुढे टाकलं पाहिजे। पहिला टप्पा 500 कोटीचा, दुसरा 750 कोटीचा आणि तिसरा 1000 कोटीचा, असे 3 टप्पे आता आपण या ठिकाणी ठरवले पाहिजेत आणि हे 3 टप्पे आपण पार केले पाहिजेत। मला विश्वास आहे, कारण हे संचालक मंडळ इतकं पॉवरफुल आहे की यांनी मनामध्ये आणलं तर हे निश्चितपणे हा टप्पा पार पाडू शकतील। अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारच्या या सगळ्या महिला आहेत। त्यामुळे मी त्यांना ही विनंती करतो की इतकं चांगली तुम्ही बँक चालवली आहे तर इतर आमच्या ज्या सहकारी संस्था आहेत, ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांच्याकरता रोल मॉडेल म्हणून आमची सन्मित्र बँक ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार झाली पाहिजे। आणि म्हणूनच आजच्या या प्रसंगी मी एवढ्या शुभेच्छा देतो की ज्यावेळी या बँकेची सुवर्ण जयंती साजरी केली जाईल त्या सुवर्ण जयंतीला देखील तुम्ही आम्हाला बोलवा। सर्व हे संचालक मंडळी त्याला उपस्थित राहील आणि त्यावेळी देशातली अग्रणी बँक म्हणून या सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेकडे आपण सगळे लोक बघूया, अशा प्रकारची शुभेच्छा आपल्याला देतो। आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं खरं म्हणजे माननीय सुधीर भाऊ आहेत, हंसराज भैया आहेत, किशोर भाऊ आहेत, यांची भाषणं व्हायची होती पण मला जळगावला जायचं असल्यामुळे मी त्यांना विनंती केली आणि त्यांचाही वेळ मिस घेतला, त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो। आणि आपण सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। देहाकडून देशाकडे जात असताना मध्ये देश लागतो आणि देशसेवा हे कर्तव्य